मी सगळ्यात आधी सीताताईला विचारतो की सीताताई, पूर्वी इतके खडतर दिवस तुम्ही जगलात एकत्र, सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिलाय, तुम्हाला काय वाटतंय आज सूरज हिरो झालाय, टॉपचा किंग झालाय आणि आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं? मला खूप म्हणजे भारी वाटते आता की तुम्ही आलता पहिल्यांदा त्यावेळेस आहे ना, तर नाही नाही म्हणत होता बिग बॉसच्या शोला पण यायला, पण त्याला मी एकच म्हटलं की तू जर गेला तर तुझं घर होईल, पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय, एवढा मोठ्या शो मध्ये तो गेला, एवढा मोठा स्टार झाला, आम्हाला खूप आनंद झाला. सीताताई आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं असतं? तुम्ही आई अप्पा असते तर नुसतं म्हणजे धिंगाणाच झाला असतं का, भारी वाटलं असतं. आमच्या वडिलांना आहे ना म्हणजे असं पिक्चर ही खूप आवडायचे बघायला, ते म्हणजे मोठे मोठे स्टार आहेत ना मराठीचे, त्यांचे खूप फॅन होते, त्यांना लय भारी वाटायचं. आता त्यांचा मुलगा स्टार झालाय, ती लय छान वाटलं असतं आता त्यांना. आम्हाला सगळ्याला छान वाटतंय, आमचा भाऊ इथपर्यंत आला, एवढा मोठा झाला, मला भारी वाटतंय. ऐकल्यानंतर लवकर दुसरीकडे कसं द्यावं हे बघतोय. पण मी त्यांच्या वतीने बोलतो, जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये, कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय. सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे या 5 जणी उभ्या आहेत. सूरज, किती बहिणी होते तुला? मला तसं मी 8वा केलीच नाही, 7 जणी बहिणी होत्या. 8वा कृष्ण हा स्वतःच काय बोलायचं, आई मरे माता आणि देवांनी आम्हाला जन्म दिलाय, तर चांगलं क्वालिटी धिंगाणा घालाय, माझं राज्य करायचं झाकू. पण आता आई वडिलांची आठवण येते का या क्षणी? आई बापांचीच, माझ्या आई आप्पाचीच पुण्य येईल. मी आमचं वार्ग होतं, शेरडा होत्या, मी लय छोटा होतो आणि रानात जायचो तर आप्पा म्हणायचा तू शाळेचा, आई म्हणायची की तू शाळा शिकून मोठा हो, पण आप्पा काय म्हणायचा माझा लाडका मुलगा आहे, ते नाही शिकला तर चालन, माझं एकूण ते एक आहे. तुला त्यामुळे हा शिकला नाही? तसं काय, मला कसं आहे, मला वाचायला येत नाही, कशाला जायचंय, काय येत असं तर गेलं असतं आनंदात जॅख्या मारून आलो. मी खरं एक तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉपणा आहे ना त्याच्यातला, हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना, बेफिकीरपणा आहे ना, हेच कॅरेक्टर आहे. सूरज चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्टहास नाहीये. मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्या एका वर्गाची भक्तेदारी नाही होऊ शकत. एक नासून काय उपयोग नाही, काला सावलाय पण क्वालिटी, जॅख्या मारल्याशिवाय राहणार नाही आणि टॉपला गेल्याशिवाय चुकणार नाही कोणाचं. हो, बोला बोला, खरंच बोला, जे काय बोलायचंय तुम्हाला. म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं, ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले, दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले, तर लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पियतात होता, आमची आई पण आई अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही, आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहू नये ना मोठं केलं, कसं काय ना मोठं केलं आम्ही. ती आमची आईचं उपकार कधीच नाही, आई ही आईचं असते. आणि शेवट बाळ बारीक होतं, आईचं बापाच आमच्या बाळावर लय जीव होता, बापानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला लय जीव लावला. त्याची इच्छा माझं नको शिकू दे, पण झाला होईल मोठा तो कधी. मी म्हणायची आपण तुम्ही शाळा शिकवत नाहीत, आम्हाला हानता मार त्याला नाही, माझा एक होईल मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं, पण नाही, ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा वडील. आम्हाला इतका आनंद वाटतो, त्यांनी आमचा बाळ मोठा केला, ह्याच आम्हाला समाधान आहे बस. आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ, सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने, जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली, तुम्ही वर आणला, ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला,
की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. बस मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा, सुखी राहावा, म्हातारा राहावा. आमच्या आई बाबा पाठीशी आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकडून. फक्त सुखी राहावं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा. बस एवढंच.